आपल्या देशाचे संविधान निर्माते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाई हे काल्पनिक पात्र होते काय? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की रमाई यांच्या संघर्ष गाथेवरती आधारित एक हिंदी चित्रपट रिलीज झालेला आहे रमाई. आणि या हिंदी चित्रपटाच्या रिलीज करताना त्याच्या सेन्सर बोर्डासोबत आलेल्या अनुभवांचं जे दाहक वास्तव आहे ते वास्तव हेच दाखवतं आहे की सेन्सर बोर्डाची किती या चित्रपटाबद्दल किंवा या चित्रपटाच्या कथेबद्दल किती अनास्था होती, पराकोटीची अनास्था होती. हा अनुभव आपल्यासोबत सांगतायत या चित्रपटाचे कलाकार सुवर्ण नलोडे, रवी पाटील आणि सगळे कलाकार इथे आहेत. पण आपण बोलूया कबीर यांच्याशी जे दिग्दर्शक आहेत. कबीरजी सांगा, काय अनुभव आला तुम्हाला सेन्सर बोर्डाचा? सबसे पहले तो सभी को प्रणाम. बहुत दिक्कत आहे. हमें पहिलं तर आम्हाला चित्रपट बनवायलाच त्रास होतो खूप झाला, कारण की रमाईचं साहित्य मिळायला तयार नव्हतं, इतिहास मिळायला तयार नव्हतं. आम्ही फार इतिहास काढला. इतिहास काढून त्याला 6 महिने अध्ययन करून त्याला संकलित करून त्याचे लेखन केलं आम्ही. मी लेखक आहे त्या चित्रपटाचा. चित्रपट बनवून झाल्यानंतर आम्ही सेन्सरला जेव्हा सगळं अध्ययन करून ऐतिहासिक पुरावे, साक्ष ते सगळी जुळणी करून तुम्ही हा कथानक लिहिलेलं, त्याचं स्क्रीन प्ले लिहिलं? बिल्कुल सर्व काही आम्ही 1800 मतलब 1935 के पीछे जाकर जो इतिहास मिला, मागं जाऊन जे इतिहास आम्हाला मिळाला, प्रत्यक्ष काही ठिकाणी आम्ही प्रॅक्टिकली करायला होते, ते जाऊनही विचारपूस केली. ते सर्व काढून आम्ही त्याच्या स्क्रीन प्ले आणि स्टोरी लिहिली, संवाद डायलॉग सर्व लिहून झालं. चित्रपट बनवून त्याला बनवल्यानंतर त्याच्या प्रत्येक वस्तूची आम्ही शहानिशा केली. काय काय कसं असलं पाहिजे, लुगडं कसलं असलं पाहिजे, काय असं असलं पाहिजे, सर्व बारीक गोष्टी केल्या. यस, पूर्ण. मग त्या झाल्यानंतर जेव्हा आपण चित्रपट त्यांना दिला, त्यांनी पहिले तर ते पाहायला 16 डिसेंबरला आम्ही चित्रपट त्यांना दिला. 2024च्या 16 डिसेंबरला माझ्याकडे मेलमध्ये सर्व आहे सर. आम्ही सबमिट केलं. त्यांनी मला जनवरीच्या 15 तारखेच्या जवळपास 12 या 15 तारखेला इसमें 12 तारीख के बाद मेरे को उन्होंने बुलावा भेजा. अरे त्यांनी 12 तारखेच्या नंतर मला सेन्सर बोर्डला बोलवलं, जो की 15 दिवसाच्या आतमध्ये, 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये सेन्सर बोर्डवर स्क्रीनिंग करावं लागते. ठीक आहे, हा रूल आहे, हा नियम आहे. त्यांनी मला तो 30 दिवसाच्या जवळपास म्हणजे 25-30 दिवसाच्या जवळपास त्यांनी मला नंतर तिकडे ढकललं. ते पाहिल्यानंतर त्यांनी मला प्रश्नाची खूप अमाप अशी झड लावली. मी त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये कुठल्या लेखकाने काय म्हटलं, कुठं काय आहे, ते पुस्तकात काय संदर्भ आहे, सगळं पुरावा पूर्ण दिलं. तुम्ही आपल्या नागपूरचे सुद्धा एक लेखक आहे, त्यांचेसुद्धा नाव दिलं त्याच्यामध्ये. आणि सर्वांचे दिल्यानंतर मग त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे, अब आप जा सकते हो. गेल्यानंतर जनवरीची घटना होती, गेल्या वर्षीच्या 2025च्या जनवरीची. त्यांनी मार्च महिन्याच्यात 10-12 मार्चला त्यांनी मला मेल केला. मतलब कट सांगायला, डिस्क्लेमर सांगायला मला किती महिने घेतलं सर? 2 महिन्याच्या वरच्या कालावधी घेतला. काय बघा सर, 16/1ला माझं हे झालं, 17/1ला सॉरी एक मिनिट, म्हणजे तुम्हाला चित्रपट 14 एप्रिलला रिलीज करायचा होता, तो मला करता आला नाही. 14 एप्रिलला आम्हाला रिलीज करायचं, आमच्या टार्गेट 14 एप्रिलला. जेव्हा 16/1ला आम्ही हे दाखवलं, तर 16/1च्या त्यांनी 13/3 हे बघा सर, 13/3ला आम्हाला त्यांनी सेन्सरमध्ये काय काय चेंज करायचं हे 13/3ला पहिल्यांदा सांगितलं, आणि दुसरं सांगितलं 18/3ला. हे देखो 18/3 में दिखाव सर. या नाही, ठीक आहे, त्यांना वेळ मिळाला नसेल, ते खूप व्यस्त असतील. पण त्यांनी तुम्हाला काल्पनिक पात्र आहे असं त्याच्यात लिहा, हा जो संतापदायक प्रकार आहे तो मेल तुम्हाला दाखवता येईल का? हाँ, तोच मेल मी दाखवत आहे. हे बघा सर, इकडे कॅमेरा लगा. हाँ, ये देखिए सर, ये हमारे प्रोड्यूसर के नाम कृष्णा चौहान, इनके नाम का ये मेल है. हाँ, एक रमाई फिल्म के बारे में लिखा गया है मराठी. अरे हाँ, सॉरी. हे देखिए, हां, ते मराठी चित्रपट काय टाकायचं डिस्क्लेमरला हे त्यांनी लिहिलेलं आहे. बघा, रीड ऑफ द डिस्क्लेमर, दिस फिल्म इज आपण तुम्ही वाचू शकता. रीड ऑफ द डिस्क्लेमर, दिस फिल्म इज अ वर्क ऑफ फिक्शन. इट हॅज बीन क्रिएटेड using the publicity available material and information, reprint books with the creative liberties क्रिएटिव्ह लिबर्टीज घेऊन हा चित्रपट करण्यात आलेला आहे. आणि हे काल्पनिक कथानक आहे, आणि ही पात्र हो आलं लक्षात, आणि हे काल्पनिक पात्र आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये डिस्क्लेमर लिहायला सांगितला. त्यावर तुमचा काय प्रतिसाद होता?
सर मला सरळ चीड आलेली सर याच्यामध्ये. सर मला जेव्हा हे कळलं मी म्हटलं की माझी चित्रपट रिलीज नाही होईल ते मला चालेल, मी सुप्रीम कोर्टमध्ये येईल, याच्या पुढे सुप्रीम कोर्ट आहे, ते म्हटलं मी तिथे जाणार, पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और रमाबाई आंबेडकर ये काल्पनिक कॅरेक्टर नाही आहे, हे काल्पनिक कॅरेक्टर असूच शकत नाही. हे अरे अगर हे कॅरेक्टर अगर हे जर पात्र अगर काल्पनिक असतं तर या देशाचं संविधान मग का आकाशातून उतरले आहे का? जेव्हा आपण या संविधानाला मानत आहोत मग त्या संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मग एक ऐतिहासिक जिवंत कॅरेक्टर. येथे जो व्यक्ती धर्तीवर जन्म घेतला तो व्यक्तीने अगर त्यांनी इतिहास घडवला, महापुरुष झाले, तो इतिहासामध्ये आला सर. हां मग हे ऐतिहासिक आहे ना. मग रमाबाई ऐतिहासिक आहे, त्यांना काल्पनिक म्हटलं तर आमचे लोक तर पूर्ण चिळून गेले असते ना सर. पुढे पुढे काय झालं? पुढे सर मग मी त्यांना भेटायला एक मला वेळ देत नव्हते ते भेटायला. नंतर मी त्यांना भेटायला गेलो. अतोनात मला संताप आला. ऑफिसर मला भेटायला तयार नाही आहे. मला सरळ म्हटलं की ऑफिसर नाही आहे, तुम्ही जा. तर मी त्यांना म्हटलं की बाबा एक तर तुम्ही मला लिहून द्या, मी मग सुप्रीम कोर्टात जातो, नाही तर मग तुमची नोकरी खातो. कारण की बाबासाहेब आंबेडकर रमाबाई अगर हे काल्पनिक कॅरेक्टर आहे तर मग संविधान हे आकाशातून उतरलं का की चमत्कारानं पैदा झाला का एवढं सांगा मग. तुमचे एकूण किती वेळेचा याच्यात अपव्यय झाला, नुकसान झालं, काय नुकसान झालं, किती वेळ गेला याच्यात? सर सर्वात आधी तर बाबासाहेब आंबेडकरची जी जयंती आहे हे आमच्यासाठी संपूर्ण भारतामध्ये खूप जरुरी आहे. पूर्ण आपल्या देशातले लोक मानवतात त्याला. अगर त्या दिवसाला माझी हे चित्रपट रिलीज झाली असती तर आज आमचे चित्रपट कदाचित ते ऑस्करचे जे नॉमिनेशन त्याच्यासाठी कदाचित होऊ शकते, पण लोकांपर्यंत चांगल्या वेळेला पोहोचले असते. मग 6 महिने 3 महिने त्यांनी असे थांबवले आणि एप्रिल महिने त्यांनी थांबवून ठेवला. एप्रिल महिने त्यांनी दिलं, 5 महिने आमचे त्यांनी घालवले. मे महिन्यात त्यांनी मला जसं पाहिजे तसं त्यांनी दिलं साहेब. कसं केलं हे चमत्कार, तुम्ही कसा घडून आणला? नाही मी चमत्कार नाही, मी त्यांना म्हटलं, त्यांनी मग म्हटलं अरे चुकी झाली का आमच्यातून? म्हणजे कसं का चुकी झाली असं, मला काही कळलं नाही. ते म्हटलं साहेब मला माहीत नाही, पण तुम्ही बघा हे आम्ही टाकू शकत नाही. तुम्ही अगर म्हणाल की हां आम्हाला चित्रपट चांगलं दाखवण्यासाठी काही थोडंफार हे करावं लागलं कपड्यामध्ये की आम्ही असं टाकू शकतो, पण काल्पनिक कॅरेक्टर तुम्ही म्हणाल हे नाही, इट इज अ हिस्टॉरिकल कॅरेक्टर. किती कट्स दिले त्यांनी मला मात्र 2च कट दिले होते आधी. मग त्याच्यातलं हे जो मेन डिस्क्लेमरवाला कट होता तो निघून गेला आणि एक कट राहिला, त्याच्यामध्ये आवाज बदलायचे होते. डिस्क्लेमरच्या ऐवजी काय दाखवलं मग? नाही डिस्क्लेमरमध्ये फिर वो डाला गेला सर, हमने जो बोला था डिस्क्लेमरमध्ये आम्ही तेच टाकलं मग की हे कॅरेक्टर काल्पनिक नाही आहे, हे ऐतिहासिक कॅरेक्टर आहेत आणि यांच्या सत्यतेवर आधारित आहे, म्हणजे जीवनशी संबंधित आहे. बाबासाहेब आंबेडकर रमाबाई के जीवन से संबंधित आहे आणि हे पुस्तक जे जे अवेलेबल आहे त्याच्यावरून संकलित करून हे चित्रपट बनवण्यात आली आहे असं दिलं. मग तुमचा विजय झाला शेवटी. आता काय रिस्पॉन्स मिळतो आहे आणि प्रेक्षकांना काय सांगाल? सर सर्वात आधी तर नागपूरकर भंडारकर मधले जे भंडाऱ्याचे लोक, नागपूरचे लोक, गोंदिया यांनी खूप सुंदर. कुठे कुठे रिलीज केला आहे, किती ठिकाणी? सर आमच्या थोडंसं फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही मात्र अकोला अमरावती असं पकडून तिकडूनपासून तर आपल्या ह्या विदर्भाच्या पट्टा, अकोल्यापासून अमरावती तर ह्या विदर्भाच्या पूर्ण पट्ट्यामध्ये. पूर्ण महाराष्ट्रात आणि देशाबाहेर सुद्धा कधी करणार? नाही कारण हिंदी चित्रपट आहे. नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे झालं आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगड घेतलेलं आहे. छत्तीसगडमध्ये आम्ही रायपूरपर्यंतचे रिलीज केलं पुरे आणि इकडं मध्य प्रदेशमध्ये बालाघाट येथेपर्यंत गेलं आहे. सेकंड वीकला आम्ही लोकांनी आम्हाला साथ दिली तर हा चित्रपट चांगला झाला. आम्ही पुढं असं वाढत जाऊन पूर्ण भारतभर करत आहोत सर. आमच्या खूप खूप शुभेच्छा, आपल्या कलावंतांना सुद्धा शुभेच्छा. तर एकंदरीत या कलाकारांनी स्वतःचे पदरचे पैसे पदरमोड करून 1 किंवा 2 प्रोड्युसर्स, फायनान्सर जमवून आणि अभ्यास करून अध्ययनाने हा चित्रपट काढण्याचं ठरवलं. त्याची स्क्रिप्ट लिहिली, त्याचे स्क्रीन प्ले लिहिले. पण जेव्हा सगळं झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डमध्ये जी अनास्था दिसून आली, जी अपमानास्पद वागणूक मिळाली, त्यामुळे त्यांना कुठेतरी 5-6 महिने त्यांचे महत्त्वाचा हा काळ गेला आणि त्यामुळे गेल्या वर्षी 14 एप्रिलला हा चित्रपट त्यांना रिलीज करता आला नाही. पण तरीही शेवटी त्यांच्या मेहनतीचं चीज झालं. शेवटी हा चित्रपट ऐतिहासिक तथ्यावर आहे हे मान्य करावं लागलं आणि सेन्सॉरनी त्या पद्धतीनं सर्टिफिकेट देऊन हा चित्रपट रिलीजसाठी मोकळा केलेला आहे. हा चित्रपट आता विदर्भात प्रदर्शित झालेला आहे आणि पुढे महाराष्ट्रभर, देशात आणि विदेशातसुद्धा त्याला प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.